छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, पार्वती पते हर हर। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती राजमाता जिजाऊ माँसाहेब की जय। करता दुखहर्ता भर्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कोटाची सर्वांगी सुंदर सिंधुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामे मात्रे मान कामना कृती जय देव जय। राजमाता जिजाऊंची 353वी पुण्यतिथी पाचाड इथं भक्तिभावात साजरी। मंत्री भरतशेठ गोगावले यांची घोषणा। रायगड घेरा व पाचाडसाठी 104 कोटींची पाणी योजना। आज राष्ट्र निर्माती राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या 353व्या पुण्यतिथीनिमित्त रायगड जिल्ह्यातील पाचाड येथील जिजाऊ समाधीस्थळी आज भक्तिभावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाला राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री आणि शिवभक्त नामदार भरतशेठ गोगावले यांनी विधानसभेचं अधिवेशन असतानाही खास सुट्टी घेऊन हजेरी लावली। अधिवेशन सोडून ते थेट पाचाडला दाखल झाले। अधिवेशनापेक्षा श्रद्धा मोठी मंत्री भरतशेठ गोगावलेंचं वक्तव्य। समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून पूजन व आरती केल्यानंतर झालेल्या अभिवादन सभेत बोलताना मंत्री गोगावले म्हणाले, शिवजयंती, राज्याभिषेक, जिजाऊ जयंती आणि पुण्यतिथी हे माझं श्रद्धेचे दिवस आहेत। हे पुण्यतिथी चुकवणं मला शक्य नव्हतं, म्हणून मुख्यमंत्र्यांकडून परवानगी घेऊन मी इथं आलोय। तुम्ही सर्व देवदेवतांच्या वाऱ्या करा, पण आयुष्यात एकदा तरी जन्माला आल्यानंतर किल्ले रायगड आणि पाचाडला अवश्य या। रायगड घेरा व पाचाडसाठी 104 कोटींची पाणी योजना। पाचाड आणि रायगड परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा सोडवण्याची ग्वाही देताना मंत्री गोगावले यांनी मोठी घोषणा केली। संपूर्ण रायगड घेरा आणि पाचाडसाठी महाराष्ट्र शासन 104 कोटी रुपयांची पाणी योजना राबवणार आहे। अपूर्ण धरण पूर्ण करून किंवा कोंढराण येथील बोगद्यातून पाणी आणून पाचाड व रायगड परिसराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा केला जाईल। यापुढे या भागात पाण्याची टंचाई भासू देणार नाही असं ते म्हणाले। यंदाच्या राज्याभिषेक सोहळ्याला झालेल्या अभूतपूर्व गर्दीचा उल्लेख करत त्यांनी रायगडावर स्थानिक पर्यटकांची संख्या वाढावी अशी अपेक्षा व्यक्त केली। मंत्री असो वा नसो, मी या पवित्र भूमीत येत राहणारच। इतर लोकप्रतिनिधींनी पद असो वा नसो इथं यावं असं आवाहन केलं। जिजाऊंना शासकीय मानवंदनेची मागणी। कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना शिवप्रेमी रघुवर देशमुख यांनी महत्वाची मागणी केली। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना शासकीय मानवंदना दिली जाते, त्याच धर्तीवर राष्ट्र घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंनाही शासकीय मानवंदना मिळावी असं ते म्हणाले। यावेळी राजेंद्र खातो यांनी प्रस्तावित नवीन रोपवे प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याचं सांगून विद्यमान रोपवे अधिक सक्षम करण्याची मागणी केली। रायगड रोपवे आहे तोच राहू द्या, नवीन रोपवे नको अशी भूमिका मांडली। तर स्थानिक सरपंच सीमा बेंदुगडे आणि संतोष गायकवाड यांनी पाचाडमधील रस्ते, बस थांबा, प्रवाशांसाठी आसन व्यवस्था, सांदुशी रस्त्याचं कायमस्वरूपी काम, समाधी परिसरातील स्वच्छतागृहांना पाणी पुरवठा आणि रुग्णालयाची मागणी केली। विशेष म्हणजे या कार्यक्रमात शिवव्याख्याते प्रतीक कालगुडे यांचं व्याख्यानही झालं। शेवटी राजमाता जिजाऊंच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि रायगड पाचाडच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। या अभिवादन सोहळ्यात राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री शिवभक्त नामदार भरतशेठ गोगावले, रायगड जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती चंद्रकांत कळंबे, महाड पंचायत समिती सभापती प्रेरणा सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनाली काळीजकर, उपसभापती सुरेश महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळ राहुळ, जिल्हा परिषद सदस्य मंदा चेतन अवकिरकर यांच्या वतीनं चेतन अवकिरकर, सिंदखेडचे भागवत राजे जाधव, तहसीलदार महेश शितोळे, शिवसेना जिल्हा प्रवक्ता नितीन पावळे, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र तरडे, पाचाडच्या सरपंच सीमा बेंदुगडे, रघुवीर देशमुख, माजी पंचायत समिती सभापती मनोहर गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी व शिक्षक नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। आज पाऊस तर भरपूर आहे, गेले 4 दिवस आज थोडासा बरा आमचं अधिवेशन चालू आहे। अधिवेशनामध्ये आज आमचा प्रश्न पण लागला होता आमच्या खात्याचा, पण आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की बोला जिजाऊ माँसाहेबांची पुण्यतिथी आम्हाला जाणं क्रमप्राप्त आहे, प्रश्नाचं उत्तर असं उद्या पण आम्ही देऊ, परंतु हा कार्यक्रम परत 1 वर्षाने येऊ शकतो आणि म्हणून करता आम्ही सुट्टी घेऊन आलो। आम्ही नेहमीच सांगत आलेलं की आम्ही कुठेही जरी असतो तरी राजांची पुण्यतिथी, राजांचा राज्याभिषेक सोहळा, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आणि जिजाऊ माँसाहेबांची पुण्यतिथी, या 4 गोष्टी या रायगडला आणि रायगडच्या परिसरामध्ये साजरे केले जातात आणि यावेळेला आमची उपस्थिती असणं गरजेचं आहे। एक शिवभक्त म्हणून आमदार, मंत्री हा भाग वेगळा झाला, परंतु एक शिवभक्त म्हणून
आम्ही नेहमी येत असतो गेले अनेक वर्ष, आणि म्हणूनच आम्ही लोकांना सांगत आलेलो आहे की ज्या जिजाऊ महासाहेबांनी आपलं पूर्ण आयुष्य या स्वराज्यासाठी एक स्वराज्याचा रक्षणकर्ता व्हावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य घालवलं, आणि हा देव धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांनी जे काही कार्य केलं हे आपल्याला विसरता येणार नाही. परंतु या दोघांनी घडवणारी माता ही जिजाऊ महासाहेब मध्ये आपल्याला विसरता येणार नाही आहे. आणि म्हणून आमच्या कालगुडेने आता आपल्या मनोगतामध्ये त्याच्या अगदी ओषपूर्ण भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की वस्तुस्थिती आहे, आणि पाषाणवासीय हा परिसर आम्ही पुण्यवंत समजतो की जसा पंढरपूरला आळंदीला काल ज्ञानोबा महाराजांची पालखी काल 8 तारखेला आळंदीवरून प्रस्थान झाली, त्याच्या एक दिवस अगोदर तुकाराम महाराजांची झाली, आणि 25 तारखेला आषाढी एकादशी आहे, आणि त्या आषाढी एकादशीला भजन करत हे आमचे भक्तगण त्या माऊलींच्या पालख्या घेऊन पंढरपूरला पोहोचतात. आम्ही लोकांना तेच सांगतो, पंढरपूरला जा, आळंदीला जा, शिर्डीला जा, तिरुपतीला जा, सिद्धिविनायकला जा, महालक्ष्मीला जा, तुळजाभवानीला जा, सप्तशृंगीला जा, रेणुका मातेकडे जा, सगळीकडे जा, परंतु जन्माला येऊन एकदा तरी माझ्या रायगडला आणि या पाचारात यावं अशी आमची शिवभक्तांची विनंती असते. त्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी काही मागण्या मागितलेल्या आहेत. पहिला तर प्रश्न पाण्याचा रघुवीर सोडवतो आम्ही, हा संपूर्ण घेरा तसे पाहायला गेलं तर आपण या दोन्ही घेऱ्याची पण आणि पाचाडची पण योजना मंजूर केलेले 5-5 कोटी रुपये जवळजवळ त्याला मंजुरी आहे. परंतु मधल्या काळामध्ये थोडी अडचण निर्माण झाली, ती दूर पण झालेली आहे. परत कामं चालू करून त्या योजना पण आम्ही पूर्ण करून देतो. परंतु योजना आपण किती जरी केल्या आणि इथल्या इथे पाणी जमवायचं बोललं तर ते शक्य नाही. तो 2 पर्याय तुम्ही सांगितलेले आहेत. एक समाधीच्या खालीची एक जागा आहे, त्यामध्ये बंधारा घातलं तिथं पाणी आणू शकतो. एक सावताच्या महाराज तिथे जे सांगितले तिथे हे दोन्ही पर्याय आम्ही शोधतोय, ते तर आम्ही करूच. परंतु आताची योजना आमचं प्लॅनिंग आहे, जो आपण भोगदा खोदला आहे की जे कोटरांना तिथून आपल्याला पाणी घेऊन जायचं होतं, तिथं प्रकल्प तयार करायचा होता. त्या खोदलेल्या भोगद्यामध्ये भरमसाठ पाणी आहे. मी आमच्या सावंत असेल, आमचा लघु असेल, आमचा गणेश असेल यांना मी विचारलं तर बोले भरपूर पाणी आहे, आणि आम्ही तिथूनच योजना पहिली घ्यायचं आमचं प्लॅनिंग आहे. जे आता आपण 5-5 कोटीच्या योजना मंजूर झाल्या त्या नंतर एक आम्ही 100 कोटीची 104 कोटीची योजना ती आम्ही करतोय. त्यासाठी कोटरांना एक धरण बांधावं, नाहीतर मग हे जे काही धरण चालू ते पूर्ण करावं. या 2 गोष्टी आहेत, आणि 104 कोटीची योजना तुम्हाला गावाला सहित रायगडावरती न्यायची आमची संकल्पना आहे. तर भविष्यामध्ये जर कधी पाऊस आला, लेट झाला, काय झाला तर त्या पाण्याची टंचाई होता कामा नये म्हणून करता आमची एक योजना आहे. तर आम्ही 600 कोटी त्याच्या प्राधिकरणाला देऊ शकतो, तर आम्ही 100 कोटी पाण्याला पण देऊ शकतो. काळजी करायची